कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल, मजेत असाल आणि सुखरूप असाल. मी पण ठीक आहे. आणि अशी माझी मस्त सुरुवात झाली आहे सकाळच्या पूजेपासून. पूजा झाली, धूप अगरबत्तीच्या सुगंधाने ना पूर्ण घर कसं दरवळून गेलेलं होतं आणि खूप मन प्रसन्नसुद्धा वाटत होतं. आज आहे 18 जून आणि आमच्या पूर्वीचा होता बड्डे. माझ्या जाऊबाईच्या मुलीचा बड्डे होता आणि चला म्हटलं आता इथं बड्डे आता तुमच्यासोबत पण शेअर करू बा. तर असा छान मस्त छोटे मोठे प्रोग्राम ना आम्ही असे करत असतो, कारण की छोट्या मोठ्या प्रोग्रामनीच आपल्या घरामध्ये खुशिया, छोट्या छोट्या आनंद आणि मस्त मजा मस्ती असं छोटे छोटे काही ना काही सुरू असते. तर माझ्या घरामध्ये एवढी मोठी फॅमिली मेंबर असल्यामुळे माझ्या घरी ना बड्डे सुरूच असते. तर माझ्या फॅमिलीला म्हणजे माझी वरची आणि माझ्या जाऊबाईच्या फॅमिलीमध्ये पकडून कम से कम आम्ही 15 जण आहोत. तर 15 जणांचा बड्डे ना आमचा वर्षभर सुरूच असते. तर हे छोटे छोटे क्यूटसे असे मुलं घरी आलेले होते. तर हे ट्विन्स आहे. तर यांच्या मम्मीला काही 2-2 जणाला सांभाळणं होत नाही, कारण की त्यांनी हजबंड आणि वाईफच असतात. तर आता माझ्या घरी भरपूर जण असल्यामुळे आमच्या घरी अशा 2 मुलांना आणून देत असतात. आणि हे बघा कार्टून्स ना अशी खरंच माझ्या घरची ना चिल्लर पार्टी ना खरंच खूप खूप कार्टून आहे. तर असा तिनं छान तिच्या मम्मीला आशीर्वाद दिला. तिच्या मम्मीने तिला छान असं अक्षमन करून ओवाळलं, कारण की अक्षमनसुद्धा झाल्याशिवाय ना बड्डे नाही करू असं म्हणतात. अक्षमन केलंच पाहिजे. छोटं असो किंवा मोठं असो, आम्ही सर्वांचं अक्षमन करत असतो. तर असं सोन्याची अंगठी घेऊन आणि सुपारी घेऊन असं अक्षमन केलं आणि तिच्यासाठी मी छान अशी डायरी आणली होती, कारण की तिला डायरी खूप आवडते आणि तिला त्याच्यामध्ये लिहायला पण आवडते. आणि हा बघा, याचा इकडं असं छान चम्मच घेऊ स्वतःच केक कट करतो की काय त्याचं असं सुरू होतं. हे असे छान दोघंजण ट्विन्स आहे आणि खरंच खूप गोड मुलं आहे. आमच्या घरी ना यांचा खरंच खूप लगाव झालेला आहे आणि आता यांच्याशिवाय कोणालाच असं करमत नाही. तर आई फायनली आता, कारण की आम्ही बाकीचे सर्व घरच्याच कपड्यावर होतो, कारण की इथं बिलकुल टायमावर ठरलेलं होतं की आता आपण बड्डे सेलिब्रेशन करू बा म्हणून. आणि हा बघा असा जाऊन असा बसला आणि तिची पण इच्छा नव्हती त्याला सोडायची. तर फायनली असं बड्डे. तर तिचा केक वगैरे कट झाला. तर सर्वात अगोदर माझ्या घरी ना आईला चारल्या जातात आणि मग बाकी त्यांना. तर मीला छान असं मस्त जे रोल अशी हे होती, मी तिला थेट चारलं तिला आणि खूप खूप छान वाटलं. खूप हॅप्पी वाटत होतं सर्वांना पण. आणि छोटे मोठे खरंच घरामध्ये प्रोग्राम केले ना तर घरं आनंदित होते आणि खूप बरं वाटते मेन स्पेशली म्हटलं तर. आणि हे बघा असा केक खाऊन ना आम्ही इकडे तिकडे चाललेलो होतो बघा. असं आम्ही भरलेलं होतं आणि खरंच खूप आम्हाला खूप छान वाटते आणि खूप यांचा असा घरामध्ये हे झालेलं आहे. छोटे मुलं असतात तर खरंच खूप बरं वाटते. आता माझ्या घरी डेकोरेशनचं काम असल्यामुळे तुम्हाला तर हा असा पसारा दिसणारच आहे. तर हा माझा भाचा आहे, याने असं छान सामान वगैरे घेतलेलं होतं. तर फायनली आलं हे आमचं असं खाण्याचं. आता बाहेरचं पार्टी तर काही जमणार नव्हती, तर म्हटलं चला मग ज्या त्याने छान मस्त घरीच आणलेलं होतं. तर मस्त छान समोसा, कचोरी आणि नूडल्स, मंचुरियन असेच म्हणजे हेच काही आणलं होतं. आणि मुलांना ना खरंच फेवरेट हेच असतात. मुलांना नूडल्स, मंचुरियन आणि समोसा, कचोरी हे आमची फेवरेट आहे. आणि असं छान मी आता केक वाटायला घेतलेलं आहे प्रत्येकाच्या प्लेटमध्ये. तर आम्ही हे असे डिस्पोजलच घेतलेले आहे, म्हणजे खायचे आणि फेकायचे, प्लेटा घासायचं काम नाही. तर आमचं असंच असतं, कारण की आता मेंबर्स भरपूर असल्यामुळे मग परत जास्त भांडे वगैरे पडते, म्हणून आम्ही असे डिस्पोजल यूज करत असते. आणि मुलांना पण खरंच खूप छान वाटते. छोटा करा मोठा करा मुलांचा, जर मोठा नसून करू शकत तर छोटा करा, पण खरंच मुलांचा बड्डे सेलिब्रेशन करा, कारण की मुलांना ना खूप आनंद, त्यांना खूप आनंद वाटतो त्यांच्या मनाला. स्पेशली ते आहे की त्यांना असं वाटते की माझे घरचे लोक आम्हाला खूप असं महत्त्व देते. आमचे छोटे मोठे
खुशियामध्ये आमचं सेलिब्रेशन करते असं स्पेशली मुलांना असं वाटत असते. आणि ही माझी अशी छान मस्त प्लेट झालेली होती आणि बाकींचे प्लेटसुद्धा अशी मस्त रेडी झालेले होते आणि सर्व कोणी असे खायला भिडले होते. मग मंचुरियन वगैरे घेतले आणि सर्वात अगोदर मंचुरियनपासून स्टार्ट केलेले होते. आणि कोण काय म्हटलं तर हा फुगून बसलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी बुक्स वगैरे मुलांचे आलेले होते. त्यांना असं कवर लावायचं काम सुरू होतं, कारण की मुलांना ना स्कूल लागलं तर झाला येईन कंटाळा, पण बुक्स लावायला, घ्यायला, कपडे खरेदी करायला त्यांना खरंच खूप लवकर पाहिजे सर्व गोष्टी. आणि हो, ज्यांची मुलं आहेत ना तर त्यांना खरंच माहीत असते की मुलांची किती गडबड सुरू असते. शाळा लागायला भरपूर टाईम आहे, पण हो आमची गडबड नाही एवढी सुरू आहे की जसं का उद्याच आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे. तर चला म्हटलं आता यांचं पटापट काम करून घेते, आवरून घेते, म्हणजे मुलांच्या मनाला खरंच बरं वाटेल आणि स्पेशली आपण याच्यातून मुक्त होऊ. तर चला पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.